सांगली प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांनी आज हनुमान मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून प्रचारात शुभारंभ केलाय। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रचार प्रारंभ करण्यात आलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या हस्ते श्री हनुमान मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। तसेच यावेळी संजय बजाज बोलताना म्हणाले, प्रभागातील या भागातील मी रहिवासी आहे। घर टू घर प्रचार करून महाआघाडीचे पॅनेलमधील शेवंता वाघमारे, अनारकली कुरणे, वर्षा निंबाळकर आणि राजेंद्र मुळीक या चारही उमेदवारांना निवडून आणू असे यावेळी ग्वाही दिले। तसेच यावेळी राजेश नाईक यांनी चारही उमेदवारांना निवडून आणू असा निश्चय व्यक्त केलाय। यावेळी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज वॉर्ड नंबर 10 याचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र मिळून असलेलं पॅनल याचा आज बजरंगबली हनुमान मंदिरात आम्ही शुभारंभ करतोय। मला निश्चित खात्री आहे सर्व अनुभवी उमेदवार त्यांच्याबरोबर आमचे मुळीक साहेब त्यांची साथ निश्चित चारही वेगवेगळ्या भागातले प्रतिनिधी असल्यामुळे निश्चित विजय आहे आणि आम्ही सर्व त्यांच्या मागे आहे। मी स्वतः या भागात राहतोय आणि एकटू एक आम्ही घर पिंजून काढणार आणि 100% हे पॅनल विजयी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। प्रभाग क्रमांक 10 मधील आज प्रचाराचा शुभारंभ चालू झालेला आहे। आमचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे जे संयुक्त पॅनल आहे, मला 100% खात्री आहे की प्रभाग 10चे सर्वच्या सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील। आज त्यांचा प्रचाराचा शुभारंभ चालू झालेला आहे, प्रचार चालू झालेला आहे। लोकात उत्स्फूर्त प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि नक्कीच हे उमेदवार हे निवडून तरी येतीलच, पण सांगली मिरज कुपवाडचा बी निकाल एक चमत्कारिक लागून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता नक्की येईल याची मला खात्री आहे।